ओके. सो काल आपण लेविस डॉट स्ट्रक्चर बघत होतो, त्याचे रूल्स पण डिस्कस केलेले. नेक्स्ट आता एक्झाम्पल बघूया. HNO काय आहे तर 3. कोण आहे? HNO3. हा थोडासा वेगळा आहे. ऍक्च्युली कसा असतो, ह्याला स्ट्रक्चर लिहिताना एक लक्षात घ्यायचं की H प्लस असते आणि NO3 काय असते तर -1. किंवा ह्याला असंही लिहितो आपण, OH डॅश काय लिहितो तर NO2. ठीक आहे, सांगतो बघा, H प्लस किंवा NO3 किंवा HNO3 ला आपण असं पण लिहितो OH मायनस आणि NO2 काय असतंय तर प्लस. म्हणजे स्ट्रक्चर लिहिताना आपल्याला सोपं जाणार. काय लिहिताना सोपं जाणार आहे? स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याला माहित आहे की नायट्रोजनला किती ऑक्सिजन बाउंडेड आहेत? 2. आणि नायट्रोजनला अजून काय बॉन्ड आहे तर OH बाउंडेड आहे. कारण नॉर्मली किती असायचे ऍटम? 3 आहेत. इथं किती आहेत तर 4. म्हणजे आयन सेपरेट करावे लागणार आपल्याला. ठीक. मग नॉर्मली नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5. ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असते? 1. सो 1 + 5 is 6. 6 + 6 1 6 + 12 is 6 is 18. 6 4 is 18 ना? 6 is 18 आणि टोटल किती येते तर 24 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. हा H लिहूया, हा O लिहूया, परत इथं N लिहूया, इथं काय लिहूया O, आणि इथं पण काय लिहूया तर. आता बघा हा, या सगळ्या याच्यामध्ये एका नायट्रोजन वरती चार्ज काय असणार आहे तर प्लस. एका नायट्रोजन वरती चार्ज काय असणार आहे? प्लस. आणि ऑक्सिजन वरती चार्ज काय असणार आहे तर मायनस. ते नंतर देते. सगळ्यात पहिला बॉन्ड द्यायचे ना, 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. आणि हायड्रोजनचा ड्युप्लेजच कम्प्लीट होते, त्याचं ऑक्टेट विक्टेट कम्प्लीट होत, म्हणजे हायड्रोजनच्या इथं आता इलेक्ट्रॉन्स येणार नाहीये. पुढं ऑक्सिजन, राहिलेले ऑक्सिजन हाय 1 2 किती यूज झाले? 8 यूज झाले ना. 24 मधले 8 गेले, राहिले किती? 16. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. झाले का बघ सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट? येस. आता नॉर्मली नायट्रोजन वरती चार्ज काय असते तर प्लस, काय असते तर 1. आणि हे दोन्ही ऑक्सिजन हे रेझोनेटिंग असतात, ह्यावरती चार्ज -1 असते. अजून ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं नाही. कोणाचं? एकच मिनिट. नायट्रोजनचं ऑक्टेट नाही कम्प्लीट झालेलं. 1 2 3 4 5 काय तर 6. मग कोणत्याही 2 ऑक्सिजन मधल्या एका ऑक्सिजनचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर बॉन्ड पेअर. लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये ह्याचा लोन पेअर आपण कशामध्ये कन्वर्ट करूया तर बॉन्ड पेअर. ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड. ठीक आहे. पण नॉर्मली ह्या नायट्रोजन वरती चार्ज काय डेव्हलप होत असतो तर प्लस. आपण फॉर्मल चार्ज पुढे बघणार आहे. काय बघणार आहे? फॉर्मल चार्ज. आणि ह्या ऑक्सिजन वरती चार्ज काय डेव्हलप होतं तर मायनस. दिस ऑल्सो कम्स अंडर फॉर्मल चार्ज. हा ऑक्सिजन आहे ना, इथं पण CO3 2- आहे. हा 2- ह्या ऑक्सिजन वरती मायनस पण असते आणि ह्या ऑक्सिजन वर काय असते तर -1 असते. ह्या ऑक्सिजन वरती मायनस पण असते आणि ह्या पण ऑक्सिजन वरती काय असते तर -1 असते. समजतंय का? ठीक. सो नेक्स्ट पण कोण आहे? NO2 नायट्राइट आयन. NO2 काय आहे तर मायनस. आता NO2- ला परत नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 5. ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6 × 2 प्लस -1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन काय करावं लागणार आहे तर ऍड. म्हणजे ते किती येणार आहे? 5 + 12 + 1 12 + 1 13 14 15 16 17 18. 18 इलेक्ट्रॉन असणार आहेत. परत N असणार आहे. इथं एक O लिहूया आणि इथं एक O लिहूया. परत बॉन्ड. लोन पेअर असते ना, म्हणून आपण तसं लिहितो. तुम्ही स्ट्रेट लिहा, काय फरक पडत नाही.
जर फॉर्मल म्हणजे हे लिहित असेल तर लेविस डॉट स्ट्रक्चर. सो 18 मधले किती इलेक्ट्रॉन गेले? 1 2 3 4. 18 मधले 4 गेले, राहिले किती? 12. 18 मध्ये 4 गेले, 14 राहिले. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा 12 13 14 15 16 17 18. पण मला सांगा, ह्याचा ऑक्टेट कम्प्लीट झालाय आणि ह्याचा पण ऑक्टेट कम्प्लीट झालाय. नायट्रोजनचा ऑक्टेट कम्प्लीट झालाय का? मग काय करणार? दोन्ही ऑक्सिजन मधल्या कोणाचा तर एकाचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर बॉन्ड. परत एकाचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर बॉन्ड पेअर. या स्ट्रक्चर असा असतो, एन डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ. परत या नायट्रोजन वरती चार्ज काय असते? +1 आणि ऑक्सिजन वरती चार्ज काय असते? -1. ते काय आपण कशावरनं फाइंड करतो? तर फॉर्मल चार्जच्या कन्सेप्टवरनं. कशावरनं फाइंड करतो? कशावरनं फाइंड करतो? फॉर्मल चार्जच्या कन्सेप्टवरनं. नेक्स्ट, आणि कोणते ऍटम्स आहेत का? लाइक द लेविस स्ट्रक्चर ऑफ CO. ठीक आहे. हा CO आहे. कार्बनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4. ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर 6. सो 4 + 6 किती झाले? तर 10. ठीक. हा कार्बन आहे आणि हा काय आहे? तर ऑक्सिजन आहे. या दोघांमध्ये पहिला सिंगल बॉन्ड देणार. मग राहिले किती? 8 राहिले. मग हा 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही म्हणणार कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये पहिला ऑक्सिजनचेच ऑक्टेट का कम्प्लीट करा? कारण ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त आहे. कोण आहे ऑक्सिजन? 1 2 3 4 5 6 7 8. आता परत ह्याचं काय कम्प्लीट नाहीये? ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे? 4. त्यामुळे ह्याचे हा एक लोन पेअर आणि हा एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? तर बॉन्ड पेअर्स. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? म्हणजे इथं कार्बन आहे, इथे लोन पेअर आहे. तर 1 2 3 4 5 6 म्हणजे हा काय येणार आहे? तर C ट्रिपल बॉन्ड काय येणार आहे? तर O. C ट्रिपल बॉन्ड O. इथे एक लोन पेअर आणि इथे एक लोन पेअर. समजलं? ठीक, कम्प्लीट करा. नेक्स्ट, तर नेक्स्ट आपण फाइंड करायचं आहे फॉर्मल चार्ज दर ऍटम वरती. काय फाइंड करायचं आहे? फॉर्मल चार्ज. एखाद्या ऍटम वरती फॉर्मल चार्ज फाइंड करण्यासाठी त्या ऍटम वरचे म्हणजे त्या ऍटमनं किती लोन पेअर फॉर्म केलेत, किती बॉन्ड पेअर फॉर्म केलेत, हे सगळं काय असायला पाहिजे? तर माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? किती लोन पेअर फॉर्म केलेत, किती बॉन्ड पेअर. परफेक्ट स्ट्रक्चर माहित असायला पाहिजे, मगच मी दर ऍटमचं काय फाइंड करू शकते? तर फॉर्मल चार्ज काय करू शकते? तर फाइंड आउट करू शकते. तर विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते. हा कार्बन आहे, हा C डबल बॉन्ड O असतो, हा सिंगल बॉन्ड O असतो, हा सिंगल बॉन्ड O असतो. हे 1 2 हा C, हा डबल बॉन्ड काय असतो? तर अ. हा सिंगल बॉन्ड O, परत हा सिंगल बॉन्ड O. 1 2 3 4 5 6 परत 1 2 3 4 5 6 परत 1 2 3 4. हे स्ट्रक्चर मला माहित असायला पाहिजे की त्याचे बॉन्ड पेअर किती आहेत आणि त्याच्यावरती लोन पेअर. दर ऍटम वरती जसं तुम्ही फॉर्मल चार्ज फाइंड करणार आहे, त्याच्या दर ऍटम वरती किती लोन पेअर आहेत आणि किती बॉन्ड पेअर आहेत हे माहित असायला पाहिजे. ऍट एनी कॉस्ट माहित असायला पाहिजे. ठीक आहे. हा, मग कशामध्ये
हा, दर ऑक्सिजन ऍटम वरती, ह्या ऑक्सिजन ऍटम वरती किती लोन पेअर आहेत? 3. या ऑक्सिजन ऍटम वरती किती लोन पेअर आहेत? 3. या ऑक्सिजन ऍटम वरती किती लोन पेअर आहेत? 2. नाही, हे कसं फाइंड करतो आपण? लेविस डॉट स्ट्रक्चरनं. कसं फाइंड करतो? लेविस डॉट स्ट्रक्चरनं पहिला आपण स्ट्रक्चर फॉर्म केला आणि दर ऍटमचा आपण काय फाइंड करणार आहे? तर यामध्ये दर ऍटमचा काय फाइंड करणार आहे? दर ऍटमचा लोन पेअर आणि काय फाइंड करणार आहे? तर बॉन्ड पेअर. सो कन्सिडर कर का हा कार्बन आहे तो फर्स्ट ऍटम आहे, हा ऑक्सिजन आहे हा सेकंड ऍटम आहे, हा ऑक्सिजन थर्ड ऍटम आहे आणि हा ऑक्सिजन काय आहे तर फोर्थ ऍटम आहे. 4 ऍटम्स. ह्या 4 ऍटम्सच्या दर ऍटमवरचा फॉर्मल चार्ज काय फाइंड करायचा? तर फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला काय असतो? फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये, त्या ऑक्सिजन मध्ये किंवा त्या कार्बन मध्ये, त्याची व्हॅलेन्सी काय आहे? बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ -1/2 into number of bond pair electrons. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मायनस हाफ इंटू नंबर ऑफ काय तर बॉन्ड पेअर काय तर इलेक्ट्रॉन्स. परत एकदा फॉर्म्युला लिहितो किंवा फॉर्म्युला हा मोठा करतो. दिसतंय का बघा? फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मायनस हाफ ऑफ नंबर ऑफ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स. सो आता फॉर्मल चार्ज ऑन कार्बन फाइंड करूया पहिला. फॉर्मल चार्ज ऑन कार्बन. आता फॉर्मल चार्ज ऑन कार्बन जेव्हा आपण फाइंड करतो, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 4. ठीक. मायनस नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कार्बन वरती लोन पेअर आहे का? मायनस हाफ इंटू नंबर ऑफ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 4 आहेत. 4 नाही, इलेक्ट्रॉन्स किती आहेत? बॉन्ड पेअर 4 आहेत. मग दर बॉन्ड पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हा मग हा, दर बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. 1 2 3 4 5 6 7 8 मायनस नंबर ऑफ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. मायनस नंबर ऑफ काय आहे? मायनस हाफ इंटू नंबर ऑफ बॉन्ड पेअर काय आहे तर इलेक्ट्रॉन्स. मग इथं काय येणार आहे? 4 मायनस 0 मायनस 4. 4 मायनस 4 काय येणार आहे? सो फॉर्मल चार्ज ऑन कार्बन काय येणार आहे तर 0. नेक्स्ट. हा, 2 मार्काला असं येतं. हा, स्ट्रक्चर देत नाही, आपण फाइंड करायचं. आपण लेविस डॉट स्ट्रक्चरनं पहिला स्ट्रक्चर फाइंड करायचं. चुकलं, म्हणून लेविस डॉट स्ट्रक्चर पहिला चांगला यायला पाहिजे. नेक्स्ट फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन. आता ऑक्सिजन वरचा फॉर्मल चार्ज कोणता? पहिला ऑक्सिजन, सेकंड ज्याला नंबर 2 टाकले. काय टाकले आपण? नंबर 2. सो त्यावरती बघा, नंबर 2 च्या ऑक्सिजन वरती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? 6. ठीक आहे. नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6च आहेत. 1 2 3 4 5 6. बरं, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स किती आहेत? हा, मायनस हाफ इंटू 2. मग हा 0 मायनस 1. 0 मायनस 1 काय येणार आहे? हा, म्हणजे ह्या सेकंड ऑक्सिजनच्या वरती फॉर्मल चार्ज काय येते तर समजतंय? बरं, ठीक आहे. परत परत काय करणार आहे? फॉर्मल चार्ज
हा 0 1 2. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन, कोणता ऑक्सिजन? थर्ड ऑक्सिजन. कोणता ऑक्सिजन? मग थर्ड ऑक्सिजन वरती फॉर्मल चार्ज किती असणार आहे मला सांगा? कसं कसं 0 असेल? डायरेक्ट कसं म्हटलंस तू 0? पहिला फाइंड करायला नको का? टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? फॉर्म्युला प्रमाणे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 मायनस हाफ इंटू बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बॉन्ड ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात? 2. म्हणजे परत 0 -1 काय आलं? -1. म्हणजे यावरती फॉर्मल चार्ज काय आला तर मायनस. काय आला फॉर्मल चार्ज? काय आला फॉर्मल चार्ज? ठीक. नेक्स्ट परत फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन. कोणता ऑक्सिजन? 4th. ज्याला आपण नंबरिंग टाकली. मग त्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 6 मायनस बॉन्ड पेअर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? 4 मायनस हाफ इंटू बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. सो 6 - 4 - 2. सो 6 - 6. 6 - 6 काय तर 0. म्हणजे ह्यावरती फॉर्मल चार्ज काय तर 0. नॉर्मली आपण काय लिहितो? CO3 2 मायनस लिहितो ना? ते 2 मायनस कारण इथला -1 आणि समज में आ रहा है? लिहा. फॉर्मल चार्जचा पहिला फॉर्म्युला लिहा. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला लिहा पहिला. ओके. नाउ नेक्स्ट कोण आहे तर ओझोन. O3. O3 CO2. ठीक. हा O3 आहे. काय आहे? O3. ह्या O3 सगळ्यात पहिला लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करूया. कसं स्ट्रक्चर ड्रॉ करूया? ठीक आहे. एका ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. 6 × 3 किती झाले तर 18 झाले. ठीक. हा इथं एक ऑक्सिजन आहे, इथं एक ऑक्सिजन आहे, इथं एक ऑक्सिजन आहे. 1 2 3 4 किती झाले? इथे एक ऑक्सिजन 1 2 3 4. हा मग 18 मधले 4 गेले, राहिले किती? 14. मग मधल्या ऑक्सिजनला सोडून बाकीच्यांची व्हॅलेन्सी कंप्लीट करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे बघा ऑक्टेट कंप्लीट होते. 1 2 3 4 5 6 कारण पहिल्यापासून 2 होते म्हणून 6 लावले. पहिल्यापासून 2 होते म्हणून 6 लावले. राहिले किती? 2 ना? इथं 2 आले. पण ह्या मधल्या ऑक्सिजनचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये. ऑक्टेट कंप्लीट नाहीये तर त्याचा आपण लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? बॉन्ड पेअर मध्ये. ठीक आहे. हा स्ट्रक्चर झाला. काय झाला हा? ठीक आहे. ह्याला फर्स्ट ऑक्सिजन ॲटम म्हणूया, ह्याला सेकंड ऑक्सिजन ॲटम म्हणूया आणि ह्याला थर्ड ऑक्सिजन ॲटम म्हणूया. ओके. ना फॉर्मल चार्ज ऑन फर्स्ट ऑक्सिजन ॲटम. फॉर्मल चार्ज ऑन फर्स्ट ऑक्सिजन ॲटम काय आहे? पहिला ऑक्सिजन ॲटम जर घेतला तर टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर, पण हाफ ना? पण हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन काय आहे तर बॉन्ड. मग ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर 6 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर किती आहेत? 1 2 3 4 5 6 मायनस हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर किती आहेत? 1 2.
सो इथं 0 -1 -1 म्हणजे ह्यावरचा फॉर्मल चार्ज, ह्या ऑक्सिजन, पहिल्या ऑक्सिजन वरती फॉर्मल चार्ज काय तर -1. ठीक आहे. परत सेकंड, फॉर्मल चार्ज ऑन सेकंड ऑक्सिजन एटम. फॉर्मल चार्ज ऑन second oxygen atom. Formal charge on second oxygen atom, total valence electron minus number of electrons in lone pair minus half into number of electrons in bond pair. ठीक आहे. टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 6 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर किती आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर 2च आहेत. किती आहेत? 2 मायनस काय? हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर किती आहेत? 1 2 3 4 5 6. So 6 minus 2 minus 3. So 6 minus 5. 6 minus 5 काय येणार आहे? 1. म्हणजे फॉर्मल चार्ज ऑन सेकंड ऑक्सिजन ॲटम काय येणार आहे तर +1 येणार. सिमिलरली थर्ड ऑक्सिजन ॲटम जर तुम्ही घेतला तर थर्ड ऑक्सिजन ॲटमचा फॉर्मल चार्ज आणि फर्स्टचा फॉर्मल चार्ज सेमच असतंय. नाही सेम नाही, सॉरी 0 असते. फॉर्मल चार्ज ऑन थर्ड ऑक्सिजन ॲटम. सो फॉर्मल चार्ज ऑन थर्ड ऑक्सिजन ॲटम काय असणार आहे? टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 6 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर किती आहे? 4 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर. सो 6 minus 4 minus 2. सो 6 minus 6. 6 minus 6 काय येणार आहे तर 0. म्हणजे ह्याच्यावरती चार्ज -1 आणि ह्याच्यावरती चार्ज +1. हा लिहिताना असं लिहितो आपण O, सिंगल बॉन्ड O, डबल बॉन्ड काय आहे तर O. इथं काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 मायनस इथं 1 2 3 4. तर 1 2 आणि चार्ज काय येणार आहे तर प्लस. नाही 0 येणार कारण हा +1 -1 +1 झालं. लिहून झालं का? नेक्स्ट, कार्बन डायऑक्साइड घ्या. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. 1 2 3 4. हा CO2 1 2 3 4 CO2. CO2 मध्ये हा फर्स्ट ऑक्सिजन ॲटम कन्सिडर करा, हा सेकंड ऑक्सिजन ॲटम कन्सिडर करा, हा थर्ड ऑक्सिजन ॲटम कन्सिडर करा. हा ठीक. फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड लोन पेअर मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर. टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? ऑक्सिजनचे 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर 1 2 3 4 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर किती आहेत तर 4. सो 6 minus 4 minus 2. सो 6 minus 6 that is 0. ह्याच्यावरती फॉर्मल चार्ज 0 आहे. फॉर्मल चार्ज ऑन कार्बन, टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर मायनस हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर मायनस हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर. सो टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोन पेअर किती आहेत तर 0. सॉरी कार्बन आहे ना, कार्बन 4. कार्बनला टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर 4. 4 मायनस 0 मायनस हाफ इंटू 8. कारण 1 2 3 4 5 6 7 8. सो 4 minus 4
4 मायनस 4 काय येणार आहे ते 0. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन इज इक्वल्स टू परत टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन minus number of electrons in lone pair minus half into number of electrons in bond pair. टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 6 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हो बरोबर, सगळ्यांचं 0 आहे. सगळ्यांवरती फॉर्मल चार्ज काय येते तर 0. सगळ्यावरती फॉर्मल चार्ज काय येते तर 0. नेक्स्ट हे सगळं आपण बघतो. आता फॉर्मल चार्ज कोणाचं फाइंड करा, ह्याचं एक फाइंड करा, SCNचं. तुमचं तुम्ही फाइंड करा. लिमिटेशन्स बघूया ऑक्टेट रूलचे. तर ऑक्टेट रूलचे थोडे लिमिटेशन्स आहेत. पहिला लिमिटेशन काय आहे बघा, ऑक्टेट रूल does not explain the stability of some molecules. थोडे मॉलिक्युल्स का स्टेबल आहेत हे सांगत. आता कोणते मॉलिक्युल स्टेबल नाही आहेत याबद्दल हा सांगू शकत नाही, तर ज्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाही. नाही त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट आहे, ते त्यानं पहिल्यापासूनच सांगितलंय. हे बघा, BF3 जर घेतला तर BF3 मध्ये बोरॉन, क्लोरीन, फ्लोरीन आणि काय तर फ्लोरीन 1 2 3 4 5 6. AlCl3 मध्ये पण असंच असतंय. AlCl3 ला 1 2 3 4 5 6. हा ऑक्टेट कम्प्लीट होत नाही तरी पण स्टेबल असते. का? हे ऑक्टेट रूल ना एक्सप्लेन करता येत नाही. हे इनकम्प्लीट ऑक्टेट आहेत. हा बेरिलियम क्लोराइड BeCl2 मध्ये पण ऑक्टेट कम्प्लीट होत नाही. काय कम्प्लीट होत नाही? ऑक्टेट कम्प्लीट होत नाही तरी पण स्टेबल आहे. तरी पण काय आहे, का स्टेबल आहे ते सांगता येत. का स्टेबल आहे ते सांगता येत. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? सो हा पर्टिक्युलरली बेरिलियम क्लोराइड असू दे, BF3 असू दे, AlCl3 असू दे, ह्याचं इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. म्हणजे ऑक्टेट पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत तरी पण ते स्टेबल नाहीये. स्टेबल आहेत पण स्टेबल का आहेत हे ऑक्टेट सांगत नाही ऑक्टेट रूल. ठीक आहे. SF6 जर घेतला, PCl5 जर घेतला आणि IF7 जर घेतला, आता SF6 मध्ये काय येणार आहे? सल्फर हा 1 2 हा 3 4 हा 5 6 हा 7 8. इथं एक असते, इथे एक असते. 9 10 11 12 म्हणजे ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत सेंट्रल ॲटमला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन. असं नाही, हे कंपाऊंड आहेत. ह्या कंपाऊंडचं ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. हा 8 पेक्षा जास्त म्हणजे ऑक्टेट पेक्षा जास्त आहेत. ऑक्टेट पेक्षा जास्त आहेत तरी पण हा स्टेबल आहे. मग ऑक्टेट पेक्षा जास्त ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 12. नाहीये 18. नाहीये. PCl5 जर घेतला तर फॉस्फरला किती क्लोरीन लागले तर 5. 5 2 जा 10 म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? फॉस्फरच्या बाहेरच्या याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन झाले. IF7 आहे, फ्लोरीन आहे. किती फ्लोरीन आहे? 7. मग 7 2 जा 14 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय आहे? सल्फर मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 12.
म्हणजे ऑक्टेट पेक्षा जास्त, ऑक्टेट पेक्षा जास्त, ऑक्टेट पेक्षा जास्त. मग हे ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत तरी पण स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येत नाही. कोणाला? ऑक्टेट रूलला. हे एक्सपांडेड ऑक्टेट झालं. कसलं ऑक्टेट झालं? ऑड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉनला काय असते? हा नायट्रोजन आहे, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं 1 2 3 4 5 6 7. म्हणजे नायट्रोजन वरती ऑड इलेक्ट्रॉन आहे. काय नायट्रोजन वरती? मग ऑड इलेक्ट्रॉन असून पण स्टेबल कसा काय? हे एक्सप्लेन करता येत नाही. समझ में आ रहा है? यस और नो? इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट आणि ऑड इलेक्ट्रॉनचे कंपाऊंड्स आहेत. स्टेबल आहेत. त्यांची स्टॅबिलिटी ऑक्टेट रूल, लेविस थेअरी, लेविस आणि कोझेलची थेअरी एक्सप्लेन करू शकत नाही की ते का स्टेबल आहेत. इथं बघा, the octet rule is based on the inert behavior of noble gases which have their octet complete, that is they have 8 electron in their valence shell. It is very useful to explain the structure and stability of organic molecules. However, there are many molecules whose existence cannot be explained by the octet theory. अजून सोडून खूप सारे असे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांची स्टॅबिलिटी आपण ऑक्टेट थिअरी प्रमाणे एक्सप्लेन करू शकत नाही. मग कोण आहे? द सेंट्रल ॲटम इन दिस मॉलिक्युल्स, ह्या मॉलिक्युल्स मध्ये द सेंट्रल ॲटम इन दिस मॉलिक्युल्स डज नॉट हॅव 8 इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलेन्स शेल. मग कोण आहेत? अँड येट दे आर स्टेबल. फॉर एक्झाम्पल BeCl2, PF5, etc. Such molecules can be categorized as having what? एक तर त्यांच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. मग इनकम्प्लीट ऑक्टेटला मी तुम्हाला कोण सांगितलं? BeCl2, BF3, AlCl3. ग्रुप 2 आणि ग्रुप 13. ग्रुप 2 आणि चे कंपाऊंड्स इनकम्प्लीट ऑक्टेट असतात. किती ऑक्टेट असतात? इनकम्प्लीट ऑक्टेट. मग एक्सपांडेड मध्ये कोण असतंय? एक्सपांडेड ऑक्टेट मध्ये कोण कोण सांगितलं? एक्सपांडेड मध्ये त्यापेक्षाही जास्त असतात. SF6, PCl5, IF7. आणि दुसरं काय सांगितलं? ऑड इलेक्ट्रॉन्स. कसले इलेक्ट्रॉन्स? मग ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत तरी पण स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येत नाही. ह्या नायट्रोजन वरती ऑड इलेक्ट्रॉन. आपण काय म्हटलं? ऑक्टेट रूल म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत? 8. मगच तो कंपाऊंड काय आहे? स्टेबल. मग ते काय, जे काय आपण लेविसचे स्ट्रक्चर ड्रॉ केले, लेविस स्ट्रक्चर हा किंवा फॉर्मल चार्ज काढला, तो ऑक्टेट रूल प्रमाणे काढला. कशा रूल प्रमाणे काढला? हा, असे पण कंपाऊंड आहेत की ज्याचं सेंट्रल ॲटम आहे त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे किंवा त्याचं ऑक्टेट एक्सपांडेड आहे. ऑक्टेट काय आहे? इनकम्प्लीट. किंवा ऑक्टेट काय आहे? एक्सपांडेड. किंवा ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये. काय त्यामध्ये? ऑड इलेक्ट्रॉन्स. सो इथं बघा, मॉलिक्युल्स विथ काय? इनकम्प्लीट ऑक्टेट. BF3, BCl2, LiCl. In these covalent molecules, the central atom, boron, beryllium and lithium have less than in their valence shell but are stable. लिथियम मध्ये LiCl जेव्हा फॉर्म होतो तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2च. हे बघा, हा लिथियम आहे, लिथियम क्लोराइड फॉर्म करतोय. लिथियमच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. पण क्लोरीनचं ऑक्टेट कम्प्लीट असतं. क्लोरीनचं ऑक्टेट काय असतंय? कम्प्लीट. पण लिथियमचं नसतंय. कोणाचं नसतंय? लिथियमचं. सिमिलरली बेरिलियमचं बघितलं तर बेरिलियम मध्ये किती असतात? बेरिलियम क्लोराइड BeCl2, इथं पण क्लोरीन. मग इथं काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8. हा 1 2 3 4 5 6 7 8. पण या बेरिलियम मध्ये किती आहेत? 1 2 किती आहेत? 4. समजतंय? येस वा नो? मग नेक्स्ट BF3 जेव्हा आपण म्हणतो, परत BF3 मध्ये इथं एक फ्लोरीन, इथं एक फ्लोरीन, इथं एक फ्लोरीन. बोरॉनचं काय कम्प्लीट आहे? सेक्टेड. 1 2 3 4 5. समजतं मी काय सांगते? येस और नो?
Yes or no? So boron in BF3 has how many electrons? 6 electron. हे बघा 6 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन आहेत सेंट्रल ऍटम्स. तरी पण कंपाऊंड काय आहे? स्टेबल. तरी पण कंपाऊंड काय आहे? तरी पण कंपाऊंड काय आहे? मग तो कंपाऊंड का स्टेबल आहे हे एक्सप्लेन करता येईल. सो इथं बघा सम मॉलिक्युल्स लाईक SF6 सल्फर आहे सेंट्रल ऍटमला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे सल्फरच्या सराउंडिंग किती इलेक्ट्रॉन्स आहेत? हा म्हणजे ऑक्टेट पेक्षा जास्त. PCl5 क्लोरीन आहे ना 5 क्लोरीन आहे डिवाइड बाय मल्टिप्लाय बाय 2 करा म्हणजे 10 होणार. H2SO4 ला पण किती असतात तर 12च असतात. काय हॅव मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन अराउंड द सेंट्रल ऍटम. सेंट्रल ऍटम मध्ये 8 इलेक्ट्रॉन पेक्षा काय असतात तर जास्त. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत सल्फेट 1 2 3 4 5 6 5 6 7 8 9 10 11 12 12च असतात. सो इट मस्ट बी रिमेंबर दॅट सल्फर ऑल्सो फॉर्म्स मेनी कंपाऊंड जे ऑक्टेट रूल मध्ये असतात. असं नाही की हेच आहेत, असे पण आहेत की जे ऑक्टेट रूल मध्ये कंपाऊंड फॉर्म करतो, पण असे पण कंपाऊंड आहेत की जे ऑक्टेट रूल फॉलो करत. सो आता फॉर एक्झाम्पल सल्फर ट्रायक्लोराइड हा बघा 1 2 3 4 5 6 7 8 ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे मान्य आहे, पण असे पण कंपाऊंड फॉर्म करतो की ज्याचा ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत आणि स्टेबल आहे. म्हणजे त्याची स्टॅबिलिटी ऑक्टेट रूल एक्सप्लेन करू शकत. त्याची स्टॅबिलिटी. नेक्स्ट ऑड इलेक्ट्रॉन्स. आता ऑड इलेक्ट्रॉन्स कोण कोण आहेत तर मी तुम्हाला सांगितलं जसं NO मध्ये बघा हा NOचा स्ट्रक्चर दिसतोय का बघा तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 ऑड इलेक्ट्रॉन आहे NO तरी पण स्टेबल आहे. काय आहे? स्टेबल. NO2 मध्ये बघा परत 1 2 3 4 5 6 आणि हा काय आहे तर 7 स्टेबल आहे. काय आहे? काय आहे? स्टेबल आहे. सो इथं बघा सम मॉलिक्युल्स लाईक NO नायट्रिक ऑक्साइड NO2 नायट्रोजन डायऑक्साइड डू नॉट ओबे द ऑक्टेट रूल. काय ओबे करत नाही? बोथ नायट्रोजन अँड ऑक्सिजन atoms have odd number of electrons. कसे इलेक्ट्रॉन्स आहेत? नेक्स्ट आता जे काही आपण ऑब्झर्व शेप किंवा जॉमेट्री बघतो एखाद्या मॉलिक्युलची आपण बघणार आहे पुढे ऑक्टाहेड्रल आहे, स्क्वेअर प्लॅनर आहे, टेट्राहेड्रल आहे, ट्रायगोनल पिरामिडल आहे, बाय पिरामिडल आहे, ह्या सगळ्या जॉमेट्री कोण एक्सप्लेन करत नाही? ऑक्टेट थिअरी, लेविस थिअरी एक्सप्लेन करत नाही. So the observed shape and geometry of molecule cannot be explained by the octet rule. Okay. Next, octet rule also fails to explain. Octet rule fails to explain the difference in the energies of the molecule, though all the covalent bonds are formed identical manner, that is by sharing of pair of electron. So this rule also explain the difference in the reactivity of different molecules. म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युलची एनर्जी डिफरंट का आहे ते एक्सप्लेन करता येईल. समजते का बघा परत एकदा सांगते ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन द डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ द मॉलिक्युल्स. म्हणजे दर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय लागते वेगळी. ऍट द एंड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनच झाले आणि एक बॉन्ड फॉर्म करताना 2 इलेक्ट्रॉन लागले, 2 बॉन्ड फॉर्म करताना 4 इलेक्ट्रॉन लागले, 3 बॉन्ड फॉर्म करताना 6 इलेक्ट्रॉन लागले. ठीक आहे, पण दर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी का वेगळी लागते? मग एनर्जी वेगळी लागते म्हणजे रिएक्टिव्हिटी वेगळी. जो बॉन्ड इझिली ब्रेक करू शकतो त्याची रिएक्टिव्हिटी जास्त, जो बॉन्ड इझिली ब्रेक करू शकत नाही त्याची रिएक्टिव्हिटी कमी. So octet rule fails to explain difference in energies of molecule, though all the covalent bonds are formed in identical manner, that is by sharing a pair of electron. So the rule fails to explain the difference in the reactivities of the different molecules. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक. आता ऍक्च्युली ह्यांनी VSEPR थिअरी दिली. मी VSEPR थिअरी नाही घेणार, मी सगळ्यात पहिला व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी घेणार.
कारण व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी समजल्याशिवाय VSEPR थेअरी समजायचा संबंध येत नाही. ठीक आहे. खूप मोठा आहे टॉपिक हा. इथं बघ, थिअरीज ऑफ बॉन्डिंग. बॉन्डिंग कसं होते ते थिअरीज ऑफ बॉन्डिंग एक्सप्लेन करण्यासाठी आपण दोन थिअरी यूज करतो. एक असते व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि दुसरी कोणती आहे तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये थोडे ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपण VSEPR अप्लाय करतो, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. आणि मग लास्टला आपण कोणती थिअरी बघतो तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ठीक आहे. आता बघा हा, जे काय आपण ते म्हटलं की नाही इनकम्प्लीट ऑक्टेट आहे तरी पण काय आहे स्टेबल आहे, किंवा एक्सपांडेड ऑक्टेट आहे तरी पण काय आहे स्टेबल. त्याचे आन्सर्स आपल्याला ह्या थिअरीमध्ये मिळतात. त्याचे आन्सर्स आपल्याला ह्या थिअरीमध्ये काय होतात तर मिळतात. बघूया काय आहेत ते. ओके, ठीक आहे.